नमस्ते विद्यार्थ्यांनो, आपण स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असताना होमोफोन्स हे 14वे प्रकरण इंग्रजीतील पाहत आहोत. त्यातील सॅम्पल क्वेश्चन्स आणि क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिसमधले पहिल्या प्रश्नातील काही प्रश्न सोडवलेले आहेत. चला तर आज आपण क्वेश्चन नंबर 2 या प्रश्नामध्ये दिलेले उपप्रश्न सोडवूयात. काय आहे पहा, क्वेश्चन नंबर 2, चूज द करेक्ट होमोफोन्स फॉर द गिवन वर्ड्स. म्हणजे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि त्या दिलेल्या शब्दाकरता होमोफोन्स शोधायचा आहे. तर पहा, फर्स्ट आहे एट, ATE. एट म्हणजे खाल्ले, ईटचा भूतकाळ. ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर ET असा काही अर्थपूर्ण शब्द नसतो. EIGHT, एट म्हणजे 8. बघा, उच्चार एट सेम होतो, अर्थ वेगळा आहे, स्पेलिंग वेगळे आहे. हे AIT असा काही शब्द नाही अर्थपूर्ण, AET असा पण शब्द नाही अर्थपूर्ण. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2, 8. आलं लक्षात? त्यानंतर आपण पाहूया. बघा, ह्या 8चा काय, EIGHT, 8 हा शब्द येणार आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2, वेअर, WERE, वेअर म्हणजे होते. आता अशाच प्रकारचा होमोफोन्स आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला वेअर दिले, WEAR. वेअर म्हणजे काय, तर अंगात घालणे. अंगात घालणे म्हणजे काय, परिधान करणे असं सुद्धा म्हणतो. बघा, अंगात घालणे, आपण शर्ट घालतो की नाही अंगात, अंगात घालणे असा त्याचा अर्थ होतो. WAER असा काही शब्द नाही, WER असा पण शब्द नाही. आणि वायर माहीत आहे तुम्हाला, पण याचा उच्चार वायर असा होतो. मग वेअर सेम उच्चार कुठं होतो, तर ऑप्शन नंबर 1 आणि दिलेला शब्द वेअर म्हणजे WEAR हा त्याचा होमोफोन्स आहे. आणि असं कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय आहे, तिसरा, EYE, आय म्हणजे डोळा असा शब्द दिलेला आहे आणि या शब्दाचा होमोफोन्स आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट ऑप्शनला काय दिलेलं आहे आपल्याला, EIY असा काही अर्थपूर्ण शब्द आहे का, तर नाही. त्यानंतर आय, बघा उच्चार सेम होतो, आय अर्थ वेगळा आहे आणि स्पेलिंग पण वेगळे आहे, म्हणून होमोफोन्स होतात. तरी पण पुढं पाहूया, ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला IYE असा काही शब्द नाही आणि AIE असा पण शब्द अर्थपूर्ण नाही. म्हणून आयचा होमोफोन्स होमोफोन काय होतोय, आय. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तर आपल्याला दिलेला आहे देअर, THERE. देअर म्हणजे तेथे, असाच उच्चार होणारा शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे, म्हणजे होमोफोन शोधायचा आहे. THER, बघा असा शब्द काही नाही, हा चुकीचा शब्द आहे, अर्थपूर्ण असला पाहिजे ना शब्द. त्यानंतर THEAR असा पण अर्थपूर्ण शब्द नाही. THEIR, देअर म्हणजे तुम्हाला माहित आहे, त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांचा, त्यांची, त्यांचे हा शब्द मात्र अर्थपूर्ण पण आहे आणि दोन्हीचा उच्चार, देअर तेथे आणि देअर त्यांचा, त्यांची, त्यांचे या दोन्ही शब्दांचा उच्चार पण सेम होतो. म्हणून याचं उत्तर येणार आहे THEIR, देअर. असं कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न. 5 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला होल असं दिलेलं आहे, HOLE. होल म्हणजे आपल्याला माहित आहे छिद्र. होल म्हणजे काय असतं, छिद्र माहित आहे ना.
आता पहिला ऑप्शनमध्ये हॉल दिला आहे. हॉल म्हणजे बैठक रूम. आपलं घर असतं की नाही, घरामध्ये हॉल असतो, किचन, बेड. मग हॉल म्हणजे बैठक रूम. होल आणि हॉल उच्चार वेगळा होतो, सारखा झाला पाहिजे. यानंतर HOWL हाऊल. त्यानंतर WHOLE होल आणि HOLL असा काही शब्द नाही. आलं लक्षात? म्हणजे सेम उच्चार होणारा कोणता शब्द आहे? होल आणि होल. WHOLE असा शब्द आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. शब्द दिलेला आहे आपल्याला नो. पर्यायामध्ये काय दिलेलं आहे पहा. पहिल्यांदा NOW म्हणजे नाऊ. नाऊ येईल का? नाहीच येणार. उच्चार वेगळा आहे ना, नो आणि नाऊ. त्यानंतर ऑप्शन 2 मध्ये आपल्याला KNOW. बघा, या ठिकाणी जरी स्पेलिंग KNOW असली तरी या शब्दाचा उच्चार मात्र नो असाच होतो. के हे सायलेंट लेटर आहे. बाळांनो, सायलेंट लेटर कशाला म्हणायचं? जे दिसतं असतं पण उच्चारात येत नाही, ते सायलेंट लेटर असतं. मग या दोन्हीचा उच्चार नो आणि नो सारखा होतो. त्यानंतर हे बघा, NOA असा काही अर्थपूर्ण शब्द नाही आहे आणि KNO असा पण अर्थपूर्ण शब्द नाही. मग सेम उच्चार असणारा शब्द कोणता आला? नो आणि नो. ऑप्शन नंबर 2 म्हणजे KNOW हे उत्तर आहे. समजलं असेल. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न. प्रश्नामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला आहे नाईट. नाईट म्हणजे सगळ्यांना माहीत आहे रात्र. आता नाईट असाच उच्चार असणारा शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे, परंतु स्पेलिंग मात्र भिन्न असली पाहिजे. तर पहिला जर ऑप्शन पाहिला आपण तर NIT नाईट असा काही शब्द नाही. त्यानंतर NIET असा पण काही शब्द मला माहीत आहे असं नाही किंवा नाहीच शब्द तो. आणि हा बघा KNIGHT नाईट उच्चार सेम होतो. नाईट आणि के जरी असलं या ठिकाणी वर पण आपण पाहिलं होतं की के कसं आहे? सायलेंट आहे या ठिकाणी. मग केचा उच्चार कचा उच्चारच होत नाही नाईट. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाईट या शब्दाचा अर्थ सांगितला नव्हता. सांगतो असं म्हटलं होतं. शूर म्हटलं होतं. शूर सारखाच आहे. तसाच शूर कोण असतात? एकतर सरदार. नाईट म्हणजे सरदार. किंवा अजून आपल्याला नाईट म्हणजे पदवी. एक पदवी दिलेली असते त्याला आपण नाईट. सर ही पदवी इंग्रजांच्या काळात दिली जात होती की नाही? ती पदवी सुद्धा नाईट म्हणजे या शब्दाचा अर्थ आला लक्षात. म्हणजे आपलं या प्रश्नात आणि हे तर नीट उच्चार आहे, नीट आणि अर्थपूर्ण पण नाही. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 नाईटला नाईट. चला यानंतर आपण पाहूया पुढील शब्द आणि पुढील प्रश्न. शब्द बघा काय दिलेला आहे 8व्या प्रश्नामध्ये. TOO टू उच्चार टू होतो आणि टू या शब्दाचा अर्थ सुद्धा. टू म्हणजे काय? सुद्धा. लक्षात घ्या, मी लिहिला नसेल तरी पण तुमच्या लक्षात ठेवायचं. TOO टू म्हणजे सुद्धा. लिहून घ्या ज्यांना येत नसेल त्यांनी. त्यानंतर ऑप्शन जर पाहिलं तर टो म्हणजे पायाचे बोट आपल्याला माहीत आहे. दुसरा आहे TWO टू. बघा सेम उच्चार होतो. टू TOO टू म्हणजे सुद्धा आणि TWO टू म्हणजे दोन. थर्ड ऑप्शनला पाहिलं तर TOW असा काही अर्थपूर्ण शब्द नाही. TOW आणि TOU असा पण काही अर्थपूर्ण शब्द नाही आहे. म्हणजे टू सेम उच्चार होणारा कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2
आणि म्हणून उत्तर येणार आहे आपलं या प्रश्नाचा होमोफोन्स असणारं पर्याय क्रमांक 2 TWO2. आता त्यानंतर आपण लगेच पाहूया पुढील 9वा प्रश्न. त्या ठिकाणी एक शब्द दिला आहे आपल्याला HARE. त्याचा उच्चार होतो हेअर. ही नाही, हेअर, हेअर मात्रा, हेअर, हेअर, हिअर नाही, हेअर. हेअर म्हणजे काय? HARE, हेअर म्हणजे ससा, रॅबिट. सिमिलर वर्ड ऑफ रॅबिट. हिअर इज सिमिलर वर्ड ऑफ रॅबिट. आता पहिला जर आपण पाहिला HEIR, हिअर. हिअर म्हणजे वारस. वारस माहीत आहे तुम्हाला? हां, आहे की नाही? वारस कुणाला म्हणतात? वडिलांच्या नंतर त्यांचा मुलगा वारस असतो. त्यानंतर हिअर, हिअर म्हणजे ऐकणे. त्यानंतर HAIR, हिअर म्हणजे केस. आणि HERE, हिअर म्हणजे येथे. बघा, हे हिअर म्हणजे येथे, हे हिअर म्हणजे केस, हे हिअर ऐकणे, आणि या ठिकाणी हे हिअर आहे ते काय? वारस. आता या ठिकाणी हिअर हे मात्रा, हेअर असा उच्चार होतो आणि असा उच्चार ऑप्शन नंबर 3 मध्ये हिअर असा होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे. लक्षात घ्या. आता त्यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11वा नाही 10वा आहे आणखी. पाहूयात 10वा प्रश्न काय आहे तो. तर पहा, 10वा प्रश्न असा आहे PIECE. पीस म्हणजे तुकडा. पीस म्हणजे तुकडा. आता पीस असाच उच्चार होणारा शब्द पाहिजे, स्पेलिंग वेगळी पाहिजे आणि अर्थ पण वेगळा पाहिजे. मग आपण पहिला पर्याय पाहूया. PEACE, पीस. बघा, पीस आणि पीस दोन्हीचा पण उच्चार सेम होतो. अर्थ मात्र आपल्याला प्रश्नामध्ये जो शब्द दिलेला आहे पीस, त्याचा अर्थ तुकडा. आणि PEACE, पीस म्हणजे शांतता. दुसरा PICE असा काही शब्द नाही. त्यानंतर PICEE असा पण काही शब्द नाही आहे. आणि PEASE, पीज म्हणजे वाटाणे व वाटाणे. माहीत आहे वाटाणे. मग आपल्याला सेम उच्चार होणारा कोणता शब्द सापडतोय? पीस आणि ऑप्शन नंबर 1 मध्ये असणारा पीस. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, पीस. त्यानंतर आपण पाहूया 11वा प्रश्न, जो 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? WAST, वेस्ट म्हणजे काय? वाया घालवणे. वेस्ट म्हणजे काय? वाया घालवणे. मग असा याच उच्चाराचा शब्द परंतु स्पेलिंग वेगळे असणारा कोणता आहे? तर पहिला बघा WEST, वेस्ट. आता आपल्याला सेम उच्चार असल्यासारखाच वाटतो. त्यानंतर WAIST, वेस्ट म्हणजे कंबर. WAIT, वेट म्हणजे वाट पाहणे. आणि WAST, वास्ट असा काही शब्द नाही, अर्थपूर्ण शब्द नाही. वेट म्हणजे वाट पाहणे, हे वेट म्हणजे वाट पाहणे. लक्षात येतंय? वाट पाहणे. आणि हा शब्द जो आहे वेस्ट म्हणजे कंबर, आणि हे वेस्ट म्हणजे काय? पश्चिम. आता इथं मात्र आपल्याला कन्फ्यूज आहे. म्हणजे सर हे पहिला वेस्ट आणि दुसरा पण वेस्ट, मग या दोन्हीपैकी कोणता येणार असं वाटणं साहजिक पण आहे, कारण उच्चारामध्ये फार साम्य आहे. तरी पण वेस्ट, WASTE लक्षात ठेवा. वेस्ट या शब्दाचा होमोफोन असणारा शब्द WAIST ऑप्शन नंबर 2 आहे. त्याचा वेस्ट
WEST हा शब्द होमोफोन नाही. आलं लक्षात तुमच्या. यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न. बघा आता प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. काय आहे या प्रश्नामध्ये पहा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल. प्रश्न असा आहे, चूज द रॉंग पेअर ऑफ होमोफोन्स फ्रॉम दीज ऑप्शन्स. आपल्याला काही ऑप्शन्स दिलेत, पर्याय, आणि त्यातून आपल्याला चुकीचा रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे. कशाची? होमोफोन्सची. पाहूयात आपण काय शब्द दिलेले आहेत ते. बघा पहिला आहे वीक, WEEK. वीक म्हणजे काय रे? तर आठवडा, आपण सप्ताह म्हणतो, बरोबर. मी लिहित नाही, तू सांगतो, परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर पटकन लिहून घ्यायचं. वीक म्हणजे आठवडा. आणि WEAK वीक म्हणजे अशक्त. जो ताकदवान नाही, शक्तिशाली नाही, त्याच्या विरुद्धार्थी शब्द, स्ट्रॉंगच्या विरुद्धार्थी वीक. दोन्हीचा उच्चार सेम आहे, स्पेलिंग भिन्न आहे आणि अर्थ पण भिन्न आहे. म्हणजे ही होमोफोन्सची जोडी आहे. आपल्याला रॉंग विचारलेली आहे. त्यानंतर पहा DID. डीड म्हणजे केले, डूचा भूतकाळ आहे. आणि DEED म्हणजे कृत्य. लक्षात येतं, कृत्य. डीड म्हणजे कृत्य, कार्य. त्यानंतर पहा या दोन्हीचा पण उच्चार सेम आहे, डीड. त्यामुळं हे पण होमोफोन्स आहेत. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 मध्ये DEER. डिअर म्हणजे हरिण. आणि DEAR डिअर म्हणजे प्रिय. या दोन्हीचा पण उच्चार सेम आहे, स्पेलिंग भिन्न आहे आणि अर्थ पण भिन्न आहे. म्हणजे होमोफोन्सची करेक्ट पेअर आहे. आता आपण ज्यावेळी पर्याय क्रमांक 4 मध्ये पाहू त्यावेळी लक्षात येईल SICK. सिक म्हणजे काय? आजारी. आणि PICK पीक म्हणजे काय? उचलणे. सिक आणि पीक होमोफोन्स नाहीत, हे रायमिंग वर्ड्स दिलेत, बरोबर आहे की नाही. एंडिंग प्रोनाउन्सिएशन सेम आहे यांचा, म्हणजे शेवटचा उच्चार सारखा आहे. मग याला आपण काय होमोफोन्स म्हणतो का? अजिबात नाही. होमोफोन्सला दोन्ही उच्चार जशाच तसे असले पाहिजे. इथं मात्र रायमिंग वर्डची जोडलेली आहे, म्हणून हे चुकीचं आहे. हे चुकीचे जोडी आहे. पण आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. का? कारण आपल्याला चुकीचं शोधायला सांगितलं, म्हणून उत्तर बरोबर आहे आपलं. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 3 समजला. कुठल्या शब्दाचा अर्थ, बघा प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे मी. येत नसेल त्याने लिहायचा. मी प्रत्येक इथं पुस्तकावर लिहू शकत नाही. त्यामुळं तुम्ही ज्यांना जो शब्द येत नाही तोच शब्द, त्याच शब्दाचा अर्थ लिहून घेत चला पाहूयात यापुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा. क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द ऑड वन आउट फ्रॉम द गिवन होमोफोन्स. म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे? ऑड वन आउट म्हणजे वेगळा शब्द, फ्रॉम गिवन होमोफोन्स खाली दिलेल्या होमोफोन्समधून वेगळा शब्द. गटातनं बसणारा म्हणतो, गटातनं जुळणारा काहीतरी. आता हे होमोफोन्स नाही, त्याने आपल्याला होमोफोन्स असं दिलेलं आहे. म्हणजे उच्चारावरूनच आहे हे लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी सुद्धा कन्फ्युजनमध्ये असल्यासारखं होतं. हे बघा पहिला शब्द आहे SO. सो उच्चार होतो. आणि सो म्हणजे म्हणून, मराठीमध्ये अर्थ काय? म्हणून, सो. दुसरा आहे आता बघा SAW. याला आपण काय म्हणतो? स्वा म्हणजे सीचा भूतकाळ आहे, पाहिले. सी म्हणजे पाहणे, स्वा म्हणजे पाहिले. उच्चार बघा स्वाला. इथं मात्र आता काही जण सी असा उच्चार करतात याचा, पण हे सुद्धा याचा सुद्धा उच्चार सो असाच केला जातो. सो म्हणजे शिवणे, SEW. आणि शेवटचा याचा उच्चार पण सोच होतो. हे सो म्हणजे शेतात आपण धान्य पेरतो का नाही, पेरणे, हे पेरणे. हे सो म्हणजे शिवणे, SEW, शिवणे. आणि इथं मात्र स्वा म्हणजे पाहिले. मग उच्चारामध्ये फरक
कुठं आहे? पहिल्याचा पण उच्चार सो आहे, SO. SEWचा बी सोच आहे आणि SOWचा पण सोच आहे, फक्त उच्चार वेगळा कोणाचा आहे? SAW, स्वा. आणि म्हणून हा गटात न बसणारा शब्द आहे, कारण त्याचा प्रोनाउन्सिएशन, त्याचा उच्चार वेगळा आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? यानंतर पाहूयात आपण या भागातला होमोफोन्स या पाठातला लास्ट प्रश्न, शेवटचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. फाइंड, शोधा, द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय, फॉर द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्यासाठी. हा प्रश्न 2023ला जी शिष्यवृत्तीची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. आता बघा काय आहे. दे डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. हे बघा, गारमेंट्स म्हणजे काय? कपडे. गारमेंट्स म्हणजे काय? कपडे. तुम्ही गारमेंट्सचं दुकान पाहिलं असेल, गारमेंट्स असतं बा, रेडीमेड गारमेंट्स, असं तुम्ही वाचलं असेल कधी ना कधी. नसेल तर आता बघत चला एखाद्या वेळेस बाजारात गेल्यानंतर. गारमेंट्स म्हणजे कपडे. आता बघा काय म्हटलंय, दे डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. सेल म्हणजे काय? SELL, सेल विकणे. आणि SAIL, सेल म्हणजे तरंगणे. पाण्यावर तरंगतात का एखादं हलकी वस्तू, ते सेल. मला सांगा, पहिलं सेल विकणे, दे डॅश डॅश गारमेंट, दे सेल गारमेंट्स. इथपर्यंत वाक्य बरोबर येईल. इन द सेल कसं येईल का? तरंगणे काय संबंध आहे का? सेकंड ऑप्शन पाहूया. SALE, सेल म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? SALE, सेल म्हणजे भव्य विक्री, मोठ्या प्रमाणात विक्री होत असेल का तर त्याला सेल म्हणतात. आपण म्हणतो बघा, मोठा सेल लागलाय, त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू, स्वस्त आहे, असं ऐकलं असेल तुम्ही. हे म्हणजे मोठ्या प्रमाणात विक्री. पण इथं काय म्हटलंय? दे सेल, पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणे विक्री. असं येणारच नाही हे सेल. आणि हे सेल आलेलं आहे आणखी पुन्हा तरंगणे, मग कधीच येणार नाही. त्यानंतर बघा, दे सेल म्हणजे ते विकतात. सेल म्हणजे विकणे. काय? गारमेंट्स, कपडे. इन द सेल, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे विक्री आहे त्या ठिकाणी विकतात. असा ऑप्शन नंबर 3 हे योग्य येणार आहे. उत्तर बरोबर आहे. तरी पण 4 पाहूयात. CELL, सेल म्हणजे इथं तर पेशी किंवा बॅटरी सेल असते ते. त्यानंतर SALE, दुसरा शब्द येतो परंतु पहिला चुकीचा आहे या ठिकाणी. SELL पाहिजे होता आणि म्हणून हा पण येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर, योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण होमोफोन्समधील उर्वरित प्रश्न पाहिलेले आहेत. ज्यांना काही अडचण असेल ते कमेंटमध्ये पाठवू शकतात. आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.